झाडगाव दिग्रस मार्गावरील जीवघेण्या खड्ड्याविरोधात नागरिकांचे अजब आंदोलन. खड्ड्यात बसून गावकऱ्यांचे रस्त्यावर आंदोलन. वर्ध्याच्या झाडगाव दिग्रस मार्गावरील जीवघेण्या खड्ड्यांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी दिग्रस गावाजवळ समृद्धी महामार्ग परिसरात अनोखे आंदोलन केले. रस्त्यावरील खड्ड्यांना प्रतिकात्मक हार अर्पण करून शासन आणि प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला. झाडगाव परिसरातील अवैध मुरुम उत्खननामुळे सुमारे 10 किलोमीटरचा रस्ता पूर्णतः खराब झाला असून अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले. त्यामुळे दररोज अपघात होत असून वर्षभरात अनेक नागरिक गंभीर जखमी झाल्याचा दावा करण्यात आला. अंकित झामरे, शाहीद शेख आणि मानकर यांच्या खदानीमधून धावणाऱ्या ओव्हरलोड टिप्परमुळे रस्त्याची अवस्था झाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय. तसेच संबंधित खदानीचा ETS मोजणी करून महसूल व खनिकर्म विभागाने चौकशी करावी आणि झाडगावातील मुरुम उत्खनन तातडीने बंद करावे अशी मागणी करण्यात आली. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वाहन चालकांना मोठा धोका निर्माण होत असून प्रशासनाने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. आंदोलनात झाडगाव व दिग्रस परिसरातील नागरिक, शेतकरी, महिला, युवक आणि वाहनधारक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आमची या विरोध प्रदर्शनाची एकच मागणी आहे, जर येत्या काळामध्ये जर आम्हाला लेखी आश्वासन जर मिळालं नाही आणि आमच्याकडे जर कुणी बघितलं नाही, आमच्या प्रश्नाकडे लक्ष दिलं नाही, तर आम्ही या मार्गावर जेवढे बी गावातले व्यक्ती असेल, गावकरी असेल, त्या सर्व गावांना आम्ही सोबत घेऊन येणाऱ्या काळात आम्ही मोठं आंदोलन तयार करू. त्यानंतर आमची मागणी जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आम्ही प्रशासनाला नमणार नाही. आज आमच्या बाबतीत जर आज आमच्या कोणापैकी एखाद्याचा जीव जर गेला तर त्याची सर्व जबाबदारी सरकारची असेल, कारण की आम्ही यासाठी भरपूर केला आहे. आम्हाला जो त्रास होता आहे प्रत्यक्ष आपले जे केंद्रीय मंत्री आहे नितीन साहेब गडकरी यांनी स्वतः या रस्त्याने एकदा अनुभव करावा का आम्हाला कसं काय वाटतं या रस्त्यात.